एका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं। मातोश्री परिसरासह मुंबईमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र बॅनरवर उल्लेख। मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी लावले बॅनर। ठाणे महापालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक हाती वर्चस्व। शिंदेंच्या शिवसेनेला 55, भाजपला 25, पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा मिळाली। काँग्रेस आणि अजित पवार यांचा सुपडा साफ। मुंबईमध्ये अदानी धर्जेडा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपनं पाहिलं, पण ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। सामनातून मुंबईतील निकालावर परखड भाषेत टीका। भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला। संजय राऊतांची टीका। भाजपला मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही। सत्ता नसली तरी आम्ही लढाई सोडणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। लालबाग परळ परिसरातील विजयी उमेदवारांचा मातोश्रीवर पेढे वाटून जल्लोष। केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। राजकीय चर्चांना उधाण। मधुर म्हात्रेंकडून भाजपच्या माजी उपमहापौर विक्की तरे यांचा पराभव। इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं। इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू। महापौर हा भाजप आणि मित्रपक्षांचा असेल हा विश्वास। चंद्रपूरमधील निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर तरी काँग्रेस आघाडीला यश। महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्याला काँग्रेस 2 नंबरचा पक्ष। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। अमरावती पालिका निवडणुकीमध्ये रवी राणांनी भाजपचा गेम केला। भाजप आता युवा स्वाभिमान समोर लाचार झाली। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपवर निशाणा। यशोमती ठाकूर आज ना उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील। रवी राणा यांचा यशोमती ठाकूर यांना खोचक टोला। मुंबई महानगरपालिकेवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर संतोष धुरी यांच्याकडनं जल्लोष। दादरच्या शिवाजी पार्क कट्ट्यावर मित्रमंडळींना पेढे वाटत विजयाचा आनंद। मुंबईमध्ये प्रभाग 180 मध्ये मतचोरी विरोधामध्ये आंदोलन केल्यामुळे लाठीचार्ज झाल्याचा वर्षा गायकवाडांचा आरोप। मतचोरीच्या विरोधामध्ये आंदोलन केल्यामुळे लाठीचार्ज झाल्याचा आरोप। अधिकाऱ्यांकडून चूक मान्य, मात्र जबाबदारी झटकली, वर्षा गायकवाड यांची माहिती। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीमधील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार। 15 तारखेला 79,826 एवढं मतदान झालं, मात्र मतमोजणीच्या वेळी 1035 मतं कमी केली गेली, वसंत मोरे यांचा आरोप। नाशिकचा गड राखण्यात भाजपला यश। नाशिक महापालिकेमध्ये भाजपचे 76 तर शिवसेनेचे 29 उमेदवार विजयी। एकेकाळी महापौर असलेल्या नाशिकमध्ये मनसेला अवघी 1 जागा। नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या विजयानंतर पराभूत शिवसेनेच्या उमेदवाराचा जल्लोष। प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेच्या विनायक गिरडेंचा पराभव, तर विनायक गिरडेंनी भाजपचे विजयी उमेदवार संजय घोगरे यांचं जंगी स्वागत केलं। कोल्हापूरमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना आणखी एक मोठा धक्का। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेट्टी यांचा आमदार यड्रावकर गटामध्ये प्रवेश। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शंभू शेट्टी यांचा प्रवेश। आणि